प्रत्येक मुलगा आणि मुलीची एकच इच्छा असते, लग्न करण्याची. आणि लग्नानंतर जेव्हा पहिली रात्र येते तेव्हा त्या दोघांच्या सहजीवनाची खरी सुरुवात होते. त्या क्षणापासून ते एकमेकांना जाणून घेतात, ओळखतात आणि समजून घेऊ लागतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेश राज्यातील हापूर जिल्ह्यामध्ये घडली. या लग्नाचा नवरा खूपच उत्साहित होता. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद मनात साठवला होता. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. वरात जेव्हा नवरीच्या घरी पोहोचली तेव्हा नवरीकडल्या लोकांनी मोठ्या उत्साहात आणि आदराने वरपक्षाचे स्वागत केले. लग्नातील सर्व विधी मोठ्या आनंदात पार पडले. सर्व सोहळे पूर्ण झाल्यानंतर नववधूला सासरी आणण्यात आलं. पण मित्रांनो, त्या रात्री जेव्हा नवरा सुहागरात साजरी करण्यासाठी आपल्या खोलीत गेला तेव्हा अचानक असं काही घडलं की त्याची संपूर्ण रात्र रडत रडत गेली. ज्या रात्री त्याने आनंदी असायला हवं होतं, ज्या रात्री त्याने आपल्या बायकोसोबत प्रेमाने गप्पा मारायला हव्या होत्या, ज्या रात्री दोघांनी मिळून त्यांच्या नव्या आयुष्याची सुंदर स्वप्ने रंगवायला हवी होती, त्या रात्री मात्र त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. नेमकं त्याच्यासोबत असं काय घडलं ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 26 जून 2026चा दिवस होता. त्या दिवशी हापूर येथून नवरीला आणण्यासाठी वरात निघाली. लग्नातील सर्व विधी आनंदात पार पडले. वधू पक्ष देखील आनंदात होता आणि वर पक्ष देखील आनंदात होता. पण कोणालाही कल्पना नव्हती की नवरीच्या मनात नेमकं काय सुरू आहे. तिनं आपल्या वागण्यातून असं काही देखील दाखवलं नाही की तिला हे लग्न मान्य आहे की नाही. निकाहाच्या वेळी मौलवीने नेहमीप्रमाणे आधी बायकोची संमती विचारली. निकाह करण्यापूर्वी वधूची स्पष्ट संमती घेणं आवश्यक असतं. तिनं आनंदाने हो म्हणणं गरजेचं असतं. तिनं हे मान्य करायचं असतं की हा मुलगा मला स्वीकार आहे आणि मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. दोन्ही बाजूंनी कबूल आहे असं म्हटलं जातं आणि त्यानंतर निकाह पूर्ण होतो. त्यावेळी तिने ना आपल्या मैत्रिणीला काही सांगितलं, ना आई वडिलांसोबत मनातील गोष्ट बोलली. म्हणून निकाह अतिशय साधेपणाने आणि आनंदात पार पडला. निकाहानंतर सर्वांनी नवऱ्याचे अभिनंदन केले. त्याला शुभेच्छा देत सांगितलं, आता तुझं लग्न पूर्ण झालंय, पण पुढच्या क्षणी काय घडणार आहे याची कल्पना त्या नवऱ्याला देखील नव्हती. त्यानंतर निरोपाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या. नवऱ्याने आपल्या नववधूला गाडीत बसवलं आणि तिला आपल्या घरी घेऊन आला. ज्या खोलीत नववधूला बसवण्यात आलं होतं ती खोली अतिशय सुंदर पद्धतीने सजवली होती. संपूर्ण खोलीत सुगंध दरवळत होता. गुलाबाच्या पाकळ्या, मोगऱ्याची फुले आणि इतर सुगंधी फुलांनी सुहागरातची सेज आकर्षकपणे सजवली होती. या सेजेवर नवरा आणि नवरीच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात होणार होती. हे फक्त त्या घरात नाही, आजकाल जवळजवळ प्रत्येक लग्नामध्ये अशीच सजावट केली जाते. लग्नाची पहिली रात्र खास असावी. नवरा नवरीने आयुष्याची नवीन सुरुवात आनंदाने करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरातील मंडळी यासाठी मनापासून तयारी करतात. मित्रमंडळी खोली सजवण्यासाठी तासनतास मेहनत घेतात. या सगळ्या तयारीनंतर नववधूला त्या खोलीमध्ये आणून बसवण्यात आले. ती शांतपणे घुंगट घेऊन पलंगावर बसली होती. बाहेरचे सर्व पाहुणे, नातेवाईक आणि मित्र यांच्यासोबत बोलून झाल्यानंतर नवरा हळूहळू खोलीत आला. त्याच्या मनात उत्सुकता होती, पण थोडीशी भीती देखील होती. हळूहळू चालत तो पलंगाजवळ गेला. पलंगाच्या एका कोपऱ्यात बसून त्याने स्वतःला धीर दिला आणि मग त्याने नवरीसोबत बोलायला सुरुवात केली. असे सहसा घडत असते. आजकालचे युग आधुनिक आहे. अनेकदा लग्नाआधीच नवरा नवरी एकमेकांसोबत फोनवर बोललेले असतात. कधी प्रत्यक्ष भेटले नसले तरी त्यांच्यामध्ये ओळख झालेली असते. पण 15-20 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. बहुतेक लग्न अरेंज मॅरेज असायचे. नवरा नवरीने ना एकमेकांना पाहिलेले असायचं, ना कधी बोललेलं असायचं. त्यांची पहिली खरी भेट आणि पहिला संवाद हा लग्नाच्या पहिल्या रात्री व्हायचा. तसंच त्या नवऱ्याने धीर एकटवला. त्याने हळूहळू नवरीसोबत गप्पा मारायला सुरुवात केली. मुखदर्शनाची आणि इतर पारंपरिक विधी पूर्ण झाल्यानंतर दूध पिण्याची रसम देखील पार पडली. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर नवऱ्याने त्या क्षणाची इच्छा व्यक्त केली.
ज्या क्षणाची प्रत्येक नवविवाहित जोडपं आतुरतेने वाट पाहत असतं. नवरा बायकोच्या आयुष्यातील पहिली जवळीक, पहिलं प्रेम, पहिलं सहजीवन, लग्नाच्या नात्याला खरी सुरुवात करून देणारा तो क्षण होता. नवऱ्याने प्रेमाने बायकोचा हात धरायचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी नवरीचं खरं रूप त्याच्या समोर आलं. ती कठोर आवाजात म्हणाली, मला हात लावायचा प्रयत्न करू नको. हे लग्न मी माझ्या इच्छेनं केलं नाही. मी फक्त माझ्या आईवडिलांच्या दबावाखाली हे लग्न केलं आहे. माझी स्वतःची या लग्नाला संमती नव्हती. मी फक्त त्यांच्या मान सन्मानासाठी इथपर्यंत आले आहे. हे ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला काही समजेना झालं. जर तिने इतक्या विधी पूर्ण केल्या होत्या तर आता हे नातं स्वीकारण्यात काय अडचण होती. हळूहळू संसार करताना नवऱ्यासोबत जुळून घेतलं असतं तर कदाचित जुनं प्रेमही विसरता आलं असतं. पण तिचा निर्णय ठाम होता. तिने स्पष्ट शब्दात नवऱ्याला सांगितलं, माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नको. माझ्यावर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करू नको. माझे कपडे काढण्याचा विचार देखील करू नको. मी तुला मला स्पर्शसुद्धा करू देणार नाही, कारण मी दुसऱ्या एका मुलावर प्रेम करते. तुझ्यासोबत झालेलं हे लग्न माझ्यासाठी फक्त एक तडजोड आहे. माझ्या आईवडिलांचा मान राखण्यासाठी मी इथपर्यंत आले, पण यापुढे माझ्यावर कोणताही हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नको. नवरी पुढे अत्यंत कठोर स्वरात म्हणाली, जर तू माझी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर माझं खरं रूप तुला दिसेल. त्याचे परिणाम इतके गंभीर असतील की आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. फक्त तुलाच नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला देखील पश्चाताप होईल. मित्रांनो, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने आपल्या नवऱ्याला अशी धमकी दिली होती. ती म्हणाली, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नको. जर माझ्यावर जबरदस्ती केली तर तुझं संपूर्ण कुटुंब आयुष्यभर पश्चाताप करेल. तिच्या या शब्दाचा नेमका अर्थ काय होता? ती नेमकं काय सांगू इच्छित होती? तिच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की ती अजूनही आपल्या प्रियकरावरच प्रेम करत होती आणि जर कुणी तिच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला तर ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. त्या काळात अशा अनेक घटना चर्चेत होत्या. लग्नानंतर देखील प्रियकरासाठी नवऱ्याचा जीव घेण्यासारखे गुन्हे समोर येत होते. अशा घटनांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. पण अशा गुन्ह्यांचा शेवट काय होतो? शेवटी आरोपी तुरुंगात जातात. ज्याच्यासाठी सगळं केलं त्याच्यासोबतही आयुष्य जगता येत नाही. एका आईचा मुलगा हिरावला जातो, एका वडिलांचा आधार निघून जातो आणि अनेक कुटुंबांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होतं. नवरीचं म्हणणं इतकं होतं, उद्या माझ्याकडून काही घडलं तर त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल, म्हणून माझ्यापासून दूर हो. हे ऐकल्यावर त्या नवऱ्याची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. ज्या रात्री तो आनंदाने संसाराची सुरुवात करणार होता त्याच रात्री त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. या लग्नासाठी त्याने कितीतरी स्वप्न रंगवली होती. त्याच्या घरच्यांनाही त्याने सांगितलं होतं, तुम्ही माझ्यासाठी खूप चांगली आणि सुंदर समजूतदार मुलगी निवडली आहे. ती तुझं आयुष्य सुखाने भरून टाकेल. पण पहिल्याच रात्री त्या मुलीने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, मला स्पर्श करू नको. मी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. कोणत्याही माणसासाठी हा क्षण सहन करणं अत्यंत कठीण असतं. त्याच्या मनातील सर्व स्वप्न एका क्षणात तुटून पडली. तो पूर्णपणे खचून गेला. रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. थोडा वेळ स्वतःला सावरल्यानंतर त्याने आपल्या सासूला फोन करण्याचा निर्णय घेतला. रात्री जवळपास 12 ते 1च्या दरम्यान त्याने सासूला फोन लावला. इतक्या रात्री जावयाचा फोन पाहून सासू घाबरली, कारण तिला आधीपासूनच माहीत होतं की तिच्या मुलीचं दुसऱ्या एका मुलासोबत प्रेम संबंध आहे आणि तिने हे लग्न केवळ घरच्यांच्या दबावाखाली केलं आहे. फोन उचलताना तिचे हात अक्षरशः थरथर कापत होते. ती शांत आवाजात म्हणाली, जावई बापू, एवढ्या रात्री फोन केला, सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा नवरा रडत रडत म्हणाला, काही ठीक नाही. जेव्हा तुमच्या मुलीला हे लग्न करायचं नव्हतं तेव्हा माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं की तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे. मग तिचं लग्न त्याच मुलासोबत का लावून दिलं नाही? माझ्या कुटुंबाच्या, माझा भावना आणि या लग्नावर झालेला सगळा खर्च याचा विचार का केला नाही? हे ऐकून सासूकडे कोणतंच उत्तर नव्हतं. ती पूर्णपणे शांत झाली. सासूने लगेच ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, सगळं बिघडलं आहे. आपल्या मुलीने आपली आबरू मातीमध्ये मिळवली. आपण दबाव टाकून तिचं लग्न तर लावून दिलं,
पण ती हे नातं स्वीकारायला तयार नाही. तिनं आपल्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलं आहे की तो तिला स्पर्श करू शकत नाही. नवऱ्याने फोनवर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणाला, तुमच्या मुलीचा स्वभाव खूप आक्रमक आहे. ती म्हणते की जर मी तिला स्पर्श करण्याचा किंवा तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर माझं संपूर्ण कुटुंब आयुष्यभर पश्चाताप करेल. तिने मला थेट धमकी दिली आहे. आता तिच्या जवळ जाण्याची माझी हिंमत होत नाही. मला भीती वाटते की तिने आपल्या कपड्यांमध्ये काही धारदार हत्यार तर लपून आणलं नसेल ना. ती ज्या पद्धतीने बोलत होती ते पाहून मला वाटत होतं की आधीपासूनच काहीतरी ठरवून आली आहे. उद्या माझ्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तुम्हाला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं तरी माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? हे ऐकताच मुलीचे वडील संतापले. ते आपल्या बायकोवर ओरडू लागले. आपल्या मुलीने आपली इज्जत धुळीला मिळवली. आता आपण लोकांना काय उत्तर देणार? घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं. फोन ठेवल्यानंतर नवऱ्याने ती संपूर्ण रात्र भीतीच्या सावटाखाली काढली. त्याला झोपच लागली नाही. त्याच्या डोळ्यामध्ये सतत अश्रू वाहत होते. कशीबशी सकाळ झाली. सकाळ होताच त्याने आपल्या आईवडिलांना रात्री घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकताच घरामध्ये एकच खळबळ उडाली. नवऱ्याच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना देखील विश्वास बसत नव्हता की त्यांच्यासोबत एवढा मोठा विश्वासघात झाला आहे. ताबडतोब वधू पक्षाला फोन करण्यात आला. दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा सुरू झाली. नातेवाईक जमले. गावातील मान्यवर आणि पंच देखील या प्रकरणामध्ये सहभागी झाले. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सर्वांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला प्रेमानं सांगितलं, बाळा अजूनही काही बिघडलं नाही. तुझा नवरा तुला स्वीकारायला तयार आहे. भूतकाळ विसरून जा. आता नव्याने संसार सुरू कर. यापुढे त्या जुन्या प्रियकराचा विषय कायमचा संपव. पण नवरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, मला या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं नाही. जर मला कोणासोबत आयुष्य जगायचं असेल तर फक्त त्या व्यक्तीसोबत ज्याच्यावर मी प्रेम करते. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत संसार करण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. गरज पडली तर मी आयुष्यभर एकटी राहील, पण या लग्नाचा स्वीकार करणार नाही. तिचे आई वडील, नातेवाईक आणि सर्वांनी उपस्थित राहून तिला खूप समजावलं. पण तिच्या या निर्णयात कोणताही बदल झाला नाही. ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अशीच सलग 3 दिवस ही चर्चा सुरू राहिली. दोन्ही कुटुंबांनी अनेक वेळा बैठक घेतली. गावातील पंचांनी देखील तडजोडीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण नवरी कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. शेवटी सर्वांनी तिचा प्रियकर बोलवण्याचा निर्णय घेतला. प्रियकर आल्यानंतर नवरीने पुन्हा स्पष्ट सांगितलं, मला याच्यासोबतचं आयुष्य जगायचं आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत संसार करणार नाही. शेवटी तिच्या हट्टापुढे सर्वांनी माघार घेतली. तिला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन करण्यात आलं. तिच्या आईवडिलांनी देखील संतापून तिला सांगितलं, आजपासून आमचं तुझ्याशी कोणतंही नातं उरलं नाही. तू आमच्या मान सन्मानाची माती केली आहे. तुला जसं आयुष्य जगायचं आहे तसं जग, पण यापुढे कधीही आमच्या दारात परत येऊ नको. अशा प्रकारे ती नववधू आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत निघून गेली. पण त्या नवऱ्याचं काय? त्याने लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले होते. त्याने अनेक स्वप्न पाहिली होती आणि एका रात्रीत त्याचं सगळं उद्ध्वस्त झालं. त्याच्यासोबत झालेली मानसिक वेदना आणि समाजात झालेली नाचक्की वेगळीच होती. वधू पक्षाने हात जोडून माफी मागितली. ते म्हणाले, आम्ही मुलीला खूप समजावलं पण ती काही ऐकायला तयार नव्हती. मित्रांनो, या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो. जर आईवडिलांना आधीच माहिती असेल की त्यांची मुलगी किंवा मुलगा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो आणि त्यांना त्याशिवाय दुसरं लग्न स्वीकारणार नाही, तर केवळ समाजाच्या दबावाखाली किंवा प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. जबरदस्तीने लावलेलं लग्न अनेकदा दोन्ही कुटुंबासाठी दुःखाचं कारण ठरतं. प्रत्येक प्रकरण वेगळं असतं, पण लग्नासारख्या निर्णयात दोन्ही व्यक्तींची स्पष्ट संमती आणि इच्छा असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. संवाद, समजूतदारपणा आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेकांचं आयुष्य वाचू शकतो. मित्रांनो, ही होती आजची घटना. जर ही घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी वाटली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.